आता मुंबईमधनं जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकच्या सिन्नर इथल्या केंद्र क्रमांक 168चं मशीन बंद पडलेलं आहे। केवळ 2 मतदान झाल्यानंतर या मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे। दरम्यान सकाळी 7:30 वाजल्यापासून हे मशीन आतापर्यंत बंद आहे। तांत्रिक पथक सध्या हे मशीन दुरुस्त करण्याचं काम करत आहे। आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकच्या सिन्नरमधून। सिन्नर इथल्या बूथ क्रमांक 168 इथलं हे मतदान केंद्रावरचं मशीन बंद पडलेलं आहे। सकाळी 7:30 वाजेपासून हे मशीन बंद आहे। केवळ 2च मतदान या ठिकाणी झाले आणि त्यानंतर लगेचच या मशीनमध्ये बिघाड झाला। त्यामुळे या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्यात। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे यांच्याकडून। अभिजित जी, काय सांगाल? सध्या हे मशीन बंदच आहे की काय? सध्याची प्रक्रिया काय सुरू आहे त्या ठिकाणी? सकाळी 7:30 वाजल्यापासून ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी मतदान जे आहे ते अद्याप सुरू होऊ शकलेलं नाहीये। निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत ते मतदान यंत्र दुरुस्त करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही या ठिकाणचं मतदान जे आहे ते सुरू होऊ शकलेलं नाहीये। अगदी नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता जाऊया